डॉक्टर, तुमच्या संदर्भात आम्ही भरपूर नाव ऐकली आणि त्याचसाठी आम्ही आमच्या आमदाराला पण सांगितलं की आपण पर्सनली आपण जाऊन येऊया. त्याच्यासाठी आम्ही आलेलो जो आरव जो त्याचं ऑपरेशन तुम्ही केलं त्याच्यामध्ये काय एक्झॅक्टली होतं? आरव तो एक 6 का 7 वर्षाचा मुलगा आहे तो. आणि त्याला आपलं कसं हृदय डाव्या बाजूला असते, त्याचं हृदय उजव्या बाजूला आहे. आणि त्यांना एक डिझीज म्हणजे रोग आहे ज्याला आपण टेट्रोलॉजी ऑफ फॅलो म्हणतो. म्हणजे त्यात 4 प्रॉब्लेम असतात हृदयामध्ये. एक झडप बारीक असते आणि एक होल असते आणि परत ते थोडं चेंजेस असतात हार्टमध्ये. आणि त्यांचं जे ऑपरेशन झालं त्याला आपण टोटल करेक्शन नाही तर इंट्राकार्डियक रिपेअर म्हणतो. म्हणजे सगळं क्लिअर करायचं. ते सगळं ऑपरेशन सगळं चांगलं झालेलं आहे आणि ही इज डुईंग वेल. सध्याला काय आहे की त्यांना अजून ICU मध्ये आहे आणि अजून 1-2 दिवस लागणार त्यांना ठीक व्हायला. आणि तो ठीक झालं की मग त्यांना परत पेडण्याला पाठवून देतो आम्ही त्यांना. कसं असते लहान मुलांचं जे ऑपरेशन असते ते थोडं ट्रिकी असते आणि त्यांचं ऑपरेशन नाही केलं तर ते हार्ट फेल होत जात असते. म्हणून आपल्याला त्यांचं ऑपरेशन जेवढं लवकर होईल तेवढं करायचं गरजेचं असतं. आज आपले आमदार या ठिकाणी आले, तुमच्याबरोबर चर्चा झाली. होय, एकंदरीत त्यांच्या संदर्भात आमदारांनी खूप ते बाळाला मदत केलेत, फायनान्शियली पण केलेत आणि इमोशनली सपोर्ट पण केलेत. ते स्वतः गोवा येऊन इथे ते बाळाचं कंडिशन बघायला आलेत आणि त्यांना म्हणजे ते आपण म्हणजे हार्टफेल्ट त्यांना ते बाळाचं काळजी आहे. आणि मी त्यांच्याशी आता डिस्कस केलं आहे आणि त्यांना जे कंडिशन आहे ते सगळं सांगितलेलं आहे. हे असं पहिल्यांदा नाही आहे आणि कितीतरी पेशंट पाठवत असतात आणि कितीतरी लोकांना ते मदत करत असतात. गोव्यामध्ये हे एक चांगलं काम आहे की आमदार स्वतः पेशंटची काळजी घ्यायचं. एक फॅमिली मेंबर सारखं असतात ते. सो ते चांगलं केलेलं आहे आणि आम्ही खूप आभारी आहे त्यांचे की त्यांनी या पेशंटला सगळं मदत करू शकतात. समजा डॉक्टर तुमची गरज गोव्याला पडली तर तुम्ही तुमचं योगदान देऊ शकता का? मी तर गोव्याला माझं सेकंड होमच म्हणतो. कारण गोव्याचे केवढे पेशंट्स आम्ही ऑपरेट केलेले आहे आणि खूप करत राहिलो आहे. गोव्यासाठी केव्हा पण कोणी पण बोलवलं, काय पण मदत पाहिजे असेल तर आम्ही कधीही तयार आहे. त्यात काय प्रॉब्लेम नाही आहे. डॉक्टर, डोनरच्या बाबतीत मी तुम्हाला एक विचारतो की अशा हार्ट किंवा लंग्स डोनर झपकन मिळत नाही. ते हार्ट ट्रान्सप्लांटचं ते जे असते ते थोडं म्हणजे ते ट्रिकी असते. हार्टचं कसं असते की हार्ट चालू असताना ते हार्ट काढायला लागते. बंद झाल्यानंतर हार्ट काढल्यानंतर ते उपयोग होत नाही. आणि ते त्याच्यासाठी कसं असते की ब्रेन डेड असेल तरच आपण हार्ट त्यांचा उपयोग करू शकतो. आणि हे ब्रेन डेड पेशंट काय ॲक्सिडेंटनी ब्रेन डॅमेज झालेलं असते, स्ट्रोक झालेलं असते, ब्लिडिंग झालेलं असते. असं झालं तेव्हा जेव्हा ब्रेन काम करत नसते आणि हार्ट काम करत असते त्यावेळेला ते हार्ट घेतले तर लोकांना मदत होऊ शकते. पण त्याच्यासाठी सोशल अवेअरनेस पाहिजे की बाबा आपण ब्रेन डेड झालं आपले रिलेटिव्ह तर आपण हार्ट बॉडी डोनेट केलं तर सगळं आपण हार्ट, किडनी, लंग्स, पँक्रियास, स्किन हे सगळं आपण लोकांना मदत करू शकतो. ते अजून आपल्याकडे थोडं चाललेलं आहे. त्याचं अवेअरनेस करायचं गरजेचं आहे. ते केलं की मग खूप लोकांना फायदा होईल. थँक्यू. थँक्यू.